रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम, जय 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 भीम. महाविकास आघाडी सरकारचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. पवार साहब संघर्ष करो, राहुल गांधी संघर्ष करो, प्रियंका जी संघर्ष करो. अरे जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. जितेंद्र आव्हाड साहब संघर्ष करो, अखिलेश यादव संघर्ष करो, स्टॅलिन साहब संघर्ष करो, कोण म्हणतो देणार नाही. जय 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 भीम. काय प्रश्न आहेत काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय भीम, जय भीम. याच्यावर चालू नका कोणी. विकृत ठरवण्यात झालं होतं. मात्र अमित शहा ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्या संदर्भात काय बोलाल? ते पण विकृतच काय आहे, विकडे ही विकृतीच आहे. आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन म्हणणारा जर माणूस असेल तर तो विकृत आहे. काय विकडे संसदेत अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे त्यांना शोभनीय का? केंद्रीय मंत्री आहेत तर हे त्यांच्या केंद्रीय मंत्र्याचा प्रश्न आहे, त्यांना डॉक्टर आंबेडकरांचा सन्मानच करायचा नाही आहे. 1950 साली जेव्हा संविधान लिहिलं गेलं, आलं देशासमोर, देशाला दिलं, तेव्हा पहिल्यांदा टीका जर कोणी केली असेल तर यांच्या मातृसंघटनेने केली. यांचं मातृसंघटना मनातल्या मनात आजही म्हणतं की आम्हाला हे संघटना, हे संविधानच मान्य नाही. तर एकीकडे म्हणतात की राहुल गांधी देखील आता परभणीमध्ये येतात, मात्र कुठेतरी EVM कुठेतरी तुम्हाला विरोध होता आणि तुम्ही आमचा EVM विरोध आहे, राहील आणि करत राहू. आणि मी काय हरलेलो नाही. मी 97,000 मतांनी जिंकलो आहे. आमच्या 2-3 चुका झाल्या नाही ते 1,25,000नेच घरी पाठवलं असतं. राहुल गांधींचा नाराज आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलेले आहेत. काय वाटतंय कुठेतरी सेल्फीचे चालू आहे का राष्ट्रवादीमध्ये? मला काय करायचं, कोण कोणाला चहाला भेटतं काय, कोण कोणाला नाश्त्याला भेटतं काय, आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे. आपण आपलं घर पाहूया ना. सूर्यवंशीला न्याय मिळणार का? उत्तम सूर्यवंशीला न्याय देईल असं हे सरकार नाही. हे सरकार जर त्याच्या मृत्यूचं कारण लपवत असेल तर ते धक्कादायक आहे. तो कशाने मेला हेही आज सरकार सांगायला तयार नाही. तो कसा मेला हा एकच प्रश्न विचारतो, सूर्यवंशी मेला कसा? सरकारने याचं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. एकच प्रश्न, सूर्यवंशी मेला कसा? आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर बॅनर्स लावणार आहोत, सूर्यवंशी मेला कसा. तर धनंजय मुंडेंना जास्ती लागली आहे मंत्रिपदाची, काय बघतात याकडे? हे मला माहीत नाही. धन लागली आहे का तुम्हाला? कळलं किंवा आता त्यांचं मंत्रिपद कळलं का घ्यावं, तुम्हाला? मंत्रिपद पण काढून घ्यावं अशी मागणी आता व्हायला अहो लागली. तुम्ही पहिल्या दिवशी केली. महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी करणारा मीच आहे की त्याचं मंत्रिपद काढून घ्या. तो मंत्रिमंडळात असेपर्यंत तुम्ही कुठलीही चौकशी केली तरी त्याला काही अर्थच नाही. कारण का मंत्रिमंडळामध्ये सगळं ठेवावं लागतं आणि त्याला या सगळ्या गोष्टी अवगत होतील आणि त्या अवगत झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी तो
ताकदीनिशी कशा उलटवायचा हे बाहेर येऊन प्लॅनिंग करेल. तेव्हा अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून तुम्हाला संतोष देशमुखला न्यायच द्यायचा नाही. मला आश्चर्य वाटतं की या मंत्रिमंडळातील मराठा मंत्री आहेत सगळे. एक मराठा मंत्री उठून बोलला नाही त्याचा राजीनामा घ्या म्हणून. आम्ही मराठा म्हणून बोलत नाही. अरे करत पण कमीत कमी छत्रपती शिवरायांचं नाव घेता ना. एका तरुण पोरावरती इतका निर्घुणपणाने जी हत्या होते, एका मंत्र्याला तोंड नाही. तुमचं मंत्रिपद जास्त महत्वाचं आहे का समाजापेक्षा? पालकमंत्रीकडे सर्वांचं आता लक्ष लागलं. अरे मरू द्यावं पालकमंत्री. आम्हाला काय मध्ये ज्या प्रकारचं समोर आलं संविधान काय म्हणली त्यावेळेस त्याला विकृत ठरवण्यात आलं होतं. मात्र अमित शहा ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्या संदर्भात काय बोलाल? ते पण विकृतच आहे. काय वेगळे? ही विकृतीच आहे. आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन म्हणणारा जर माणूस असेल तर तो विकृत आहे. काय वेगळे? संसदेत अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे त्यांना शोभनीय आहे का? केंद्रीय मंत्री आहेत तर हे त्यांच्या केंद्रीय मंत्र्याचा प्रश्न आहे. त्यांना डॉक्टर आंबेडकरांचा सन्मानच करायचा नाहीये. 1950 साली जेव्हा संविधान लिहिलं गेलं आलं देशासमोर देशाला दिलं तेव्हा पहिल्यांदा टीका जर कोणी केली असेल तर यांच्या मातृसंघटनेने केली. यांचं मातृसंघटना मनातल्या मनात आजही म्हणतं की आम्हाला हे संघटना हे संविधानच मान्य नाही. तर एकीकडे म्हणतात की राहुल गांधी देखील आता परभणीमध्ये येतात, मात्र कुठेतरी ईव्हीएम कुठेतरी तुम्हाला विरोध होता आणि तुम्ही हारला. आमचा ईव्हीएम विरोध आहे, राहील आणि करत राहू. आणि मी काय हरलेलो नाही. मी 97,000 मतांनी जिंकलोय. आमच्या 2-3 चुका झाल्या नाही ते 1,25,000नेच घरी पाठवलं असतं. राहुल गांधींचा दौरा आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलेले आहेत. काय वाटतंय कुठेतरी चर्चा चालू आहे का राष्ट्रवादीमध्ये? मला काय करायचं? कोण कोणाला चहाला भेटतं काय, कोण कोणाला नाश्त्याला भेटतं काय, आपल्याला त्याच्याशी काय करायचंय? आपण आपलं घर पाहूया ना. तर सूर्यवंशीला न्याय मिळणार का? उत्तम सूर्यवंशीला न्याय देईल असं हे सरकार नाही. हे सरकार जर त्याच्या मृत्यूचं कारण लपवत असेल तर ते धक्कादायक आहे. तो कशाने मेला हे आज सरकार सांगायला तयार नाही. तो कसा मेला हा एकच प्रश्न विचारतोय. सूर्यवंशी मेला कसा? सरकारने याचं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. एकच प्रश्न, सूर्यवंशी मेला कसा? आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर बॅनर्स लावणार आहे सूर्यवंशी मेला कसा. तर धनंजय मुंडेंना ध्यास्ती लागली आहे मंत्रिपदाची, काय बघतो याकडे? नाही मला माहिती आहे. लागले का तुम्हाला? कळलं? आता त्यांचं मंत्रिपद कळलं का तुम्हाला? मंत्रिपद पण काढून घ्यावा अशी मागणी आता व्हायला अहो लागली. तुम्ही पहिल्या दिवशी केली. महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी करणारा मीच आहे की त्याचं मंत्रिपद काढून घ्या. तो मंत्रिमंडळात असेपर्यंत तुम्ही कुठलीही चौकशी केली तरी त्याला काही अर्थच नाही. कारण का मंत्रिमंडळामध्ये सगळं ठेवावं लागतं आणि त्याला या सगळ्या गोष्टी अवगत होतील आणि त्या अवगत झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी तो ताकदीनिशी कशा उलटवायचा हे बाहेर येऊन प्लॅनिंग करेल. तेव्हा अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून तुम्हाला संतोष देशमुखला न्यायच द्यायचा नाही. मला आश्चर्य वाटतं की या मंत्रिमंडळातील मराठा मंत्री आहेत सगळे. एक मराठा मंत्री उठून बोलला नाही त्याचा राजीनामा घ्या म्हणून. आम्ही मराठा म्हणून बोलत नाही. अरे करत पण कमीत कमी छत्रपती शिवरायांचं नाव घेता ना. एका तरुण पोरावरती इतका निर्घुणपणाने जी हत्या होते, एका मंत्र्याला तोंड नाही. तुमचं मंत्रिपद जास्त महत्वाचं आहे का समाजापेक्षा? पालकमंत्रीकडे सर्वांचं आता लक्ष लागलं. अरे मरू द्यावं पालकमंत्री. कसा असावा? आम्हाला काय